घास भांडे जरा पटकन. अजून भांडे घासून झाले नाही. काही भांडे घासती धड आणि काय अशा भांडे घासते ना त्याला साबण तसंच ठेवती. एक काम धड नाहीये. करते आई. हा आता ऐकते काय तू? माझा जीव गेल्यावर करते ना आई. कपडे धो म्हणलं ते कपडे तसेच मळालेले. नुसतं कामाचं नाटक करते. मी हे काम करते मी ते काम करते. रात्रीपासून जरा तब्येत खराब आहे आई माझी. पोटात दुखतंय. अगं ये चांगले खाल्लेत ना ताटले बरं पोहे. काम म्हणलं का तुझ्या पोटात दुखतं का? नाटक करते काय? आणि तुला सांगते ती आई बी ना मला म्हणायचं नाही बरं का. तुझ्या आईला गिळलंय तू आई आई करून तसं मला गिळशील. आवर पटकन. तुला आज पाहुणे येणार आहेत बघायला. आणि जशी आहे ना अशीच राहायचं ह्याच कपड्यावर. काय पावडर थापायची ती थाप. काय होट लाल करायचे ते कर. कधी घरातून जाईना असं झालंय मला. रडायचे नाटक करायचे फक्त बस. अहो हा बोल की ग. अहो ऐकलं का? काय? उरकले का तुमचं? अगं 5 मिनिटात आवरतो. जायचं कुठं? अहो पोरगी बघायला जायची ना आपल्याला. अरे हा मी विसरलोच होतो की. पोरगी खूप सुंदर आणि गुणी. हो ना? मी काय म्हणते गेलं ना जमूनच टाकूया आणि लवकर ओळखूयात. हा बरे. एकदा सुनबाई घरी आली की तू रिकामी नाही का. ती बिचारी करेल सगळं स्वयंपाक आणि तुम्ही मालकीण बसणार खुर्चीमध्ये आदेश द्यायला. ते नितीनचं काय म्हणते तू? नितीनला आवरले का त्याचं? हा बघतो मी. त्याला फोन करतो आणि बोलून घेतो. हा आवरून म्हणा. मी पोहे करते मग नाश्ता करून नक्की निघूयात नक्की. आपण. हो. येऊ त्याला बोलवतो. अगं आवर ना जरा पटकन. ते पाहुणे एका तासात येणार आहेत कळलं ना. हे तुझे नाटक चालेत का? इतके वेळ लागतो कपडे काढायला तुला? बाकीचं आवरत होते म्हणून उशीर झाला आई. काय आवडते तू? काय आवडते? थोबड तोंडाचे काय आवडते का? नुसतं आवडते आवडते जीवावर आल्यासारखे काम करायचे. थोबड खाली करायचा नुसते आसरू गाळायचे. बाकी काय येतंय तुला? हिला पाहिलं नाही असं 2 वडा वाटत सणा सण. हा दलिंदर. ताई रडणार आहे का तू आता? या सुंदर चेहऱ्याने रडल्यावर बाबाच्या डोळ्यात पाणी नाही येणार का? आणि तू आईचं कशाला मनावर घेते? तुला माहिती आहे ना ती कशी आहे. मी आईचं नाही मनावर घेतले. आता काही दिवसांनी मी जाणार आहे इथून. तुझं कसं होईल मला ह्याची काळजी वाटते. अगं माझी काळजी नको करू तू. मी एकदम बिनधास्त राहील. तू आधी रडणं सोड बरं. आणि ते कपडे दे आधी. ते कपडे मी काढतो. करते मी, राहू दे. अगं मी काढतो, राहू दे. ताई तू असं समजू नको की मी तुझा सावत्र भाऊ आहे. अगं सावत्र असलो तरी सख्या भावापेक्षा जास्त जीव लावतो मी तुला. तू आधी ते रडणं सोड. रडू नको. अगं आमचे दाजी येणार आहेत आता. तू जा आणि छान नट. जा. हो मी काय म्हणते आता जे कोण पाहुणे येणार आहेत ना कसे असो काही असो पहिलं ओळखून टाकायचं. त्यांनी जरी पैसे मागितले काही जरी केलं ना ती कार्टी त्यांच्या गळ्यात बांधायची म्हणजे बांधायची. कसाही असो तो मुलगा कमू नाही कमू. तू म्हणती तेच बरोबर आहे. आपल्या घरातली ही पांढरी पाल आहे. अगं हिचा जन्म झाला आणि माझी सोन्यासारखी लक्ष्मी देवा घरी गेली. तुला सांगतो मरेपर्यंत ना मरेपर्यंत हिचा थोबाड बघणार नाही मी. जाऊ द्या. मी काय म्हणते आता आले नाही पाहुणे. पहिलं ते काय असेल ते बोला. बोलून घ्या. 2 पैसे द्या आणि लग्न उरकून याला पहिलं घराच्या बाहेर काढा. चला पाहुणे आलेत वाटतं. चला लवकर. लवकर. बरं हे बघ तू नीट मुलगी बघ. जर तुला पसंत असेल तर आम्हाला दोघांना मान्य आहे. हो परत तू म्हणू नकोस काय आम्हाला. आताच हा. काय ते सांग. मनाने कारभार केला. मी मनाने कारभार करणार नाही.
नाही तर परत म्हणशील की मला न विचारता केलं. नमस्कार 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 या. बसा. प्रवास कसा झाला मग? अगदी छान झाला बघा प्रवास. अगं पाणी अन्न तिला बोलून घे जा. आणू बर जा ये लवकर. ताडे चहा बनवते काय? आणि तुला चेहरा पाडाय काय झालं? तुला मगाशीच सांगितलं ना मी असा चेहरा नाही पाडायचा म्हणून. अगं आजचा दिवस हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असतो. मला माझ्या ताडीला कायम हसताना बघायचे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. हस बरं जरा. चल ये. ठीक आहे, मी चहा घेऊन येते. हा. नाव काय तुझं? अनुराधा. वा. शिक्षण किती झालं रे बाळा? 12वी. शिक्षण काय विचारताय? आपण काय तिला नोकरीला पाठवणार आहे का? घरातली कामं स्वयंपाक पाणी येते का तोही विचारा. तुझं विचार की. स्वयंपाक वगैरे येतो का तिला? हो तिला सगळे घरातले काम येतात. धुणं भांडे फरशी आणि रोज तुम्हाला नवनवीन करून खाऊ घालीन गोड धोड म्हणाल ती. माझी पोरगी सुगरण हो. मग तर माझी काळजीच मिटली. पसंत आहे आम्हाला मुलगी. तुम्हाला काय विचार असेल ते विचारा. आमचं बहीण भावाचं नातं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. तरी नाही नाही काय नाही, आता काय विचारायचं नाही का? आता बहीण भावाचं नातं म्हणजे आपल्या जवळचं नातं. तारखेचं कसं काय? अरे वर्ग पण चांगला आहे, शिक्षण पण चांगलं आहे. किती तारीख? 11 तारीख आहे ना, डन करून टाक. हो ना, तुम्हाला काय वाटतं? करायची डन? 11 तारीख म्हणताय का? साध्या पद्धतीने करून टाकायला काय काळजी नाही. हा बघ कसं आपल्या आपल्यातच उरकून टाकू. काय लय मोठं केलं तरी काय लोक नावं ठेवायचे ते ठेवतात आणि छोटं केलं तरी ठेवतातच. हे आई नाही तसं जमणार. ताईचं लग्न मला मोठं करायचे धुमधडाक्यात. आपल्या काय कमी आहे? ए तू मोठ्या माणसाच्या मध्ये बोलू नको हा. जे सगळे म्हणतात ना त्याच पद्धतीने होणार. हा येता 11 तारीख आहे ना, डन करून टाक. हा. आबा ते मांडववाले आणि वाजंत्री यांचं मिटलेलं आहे. आता राहिल्यापैकी आपल्याला आचार्यांचं बाकी आहे, तेवढं देऊन टाका. हे बघ, त्यांना सांग 2 दिवसांनी देऊ म्हणून. ठीक आहे चालतंय, बोलतो मी त्यांच्यासोबत. काय सांगतो ते पाहू. बाबा लहानशी मोठी या घरात झाली, पण तुमच्या तोंडून अजून पोरगी म्हणून शब्द नाही ऐकला. माझे कान तरसले बाबा शब्द ऐकण्यासाठी. आणि आतापर्यंत मी तुमच्याकडे काहीच नाही मागितलं. माझी एकच इच्छा आहे, जाता जाता आशीर्वाद म्हणून एक माहेरची साडी द्यावी. हे तिला पहिलं माझ्या डोळ्यासमोरून बाजूला जायला सांग. ताई अगे दगडाच्या काळजाच्या आहेत ग. एक वेळच्या दगडाला पाजर फुटल, पण ह्यांना नाही. यांच्याकडे काय मागतेस तू? हा तुझा भाऊ आहे ना. मी आणली बघ तुझ्यासाठी माहेरची साडी. चल ताई, सगळेजण तुझी वाट बघतात.
बाबा पाहिलं का नम्रता ताई, आहे का माझ्या सुनासारखी गावात कुणाची सून? किती सुंदर आहे. आता माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने घरात ये आणि आमचं घर सुख समृद्धी आणि आनंदाने भरून टाक. बाबा अहो काय झालं? काल तुम्ही ना सावकाश चालायचं ना, चक्कर आली. चक्कर आली, दगदगीमुळे झालं पडलो असेल. मी. आम्हाला हो अगं मी चेक करून पडलोय ना, मला ना असं अंधार आल्यासारखं झालं, काही दिसत सांभाळून चाला थोडे पुसा बाबा होईन सगळे नीट. दिसत मला कोणी. शशिका हे नितीन कुठे? आहे मी नितीन तसे इथंच आहे, बाबा. नितीन. मला कोणी दिसत नाही इथं. काय म्हणताय? कुणी दिसे ना. मला दोघांना आशीर्वाद द्यायचे. सुनबाई कुठे? बाबा अहो इथं सुनबाई बाबा तुमची हा. शेजारी. कशी आहेस? हा. अगं मी पडलो, मला चक्कर आली, मला काय कळतच नाही. अहो, तुम्ही असं का वागायला लागलात? मला दिसना झालं, दिसत नाही. दिसतच नाही मला. अहो, काय बोलताय तुम्ही? मला दिसतच नाही. तुम्ही असं काय शशिकला म्हणताय बाबा तुम्ही? घर करते ग मला नुसते. हो बाजूला. सगळे ना, सगळं तुझ्यामुळे झाले. अगं आई तिने काय केलंय? आज तिने घरात पाऊल टाकले आणि तुझ्या बाबाची दृष्टी गेली. अपशकुनी अगं घरची लक्ष्मी येते, असं नाही बोलायचं. उलट्या पायाची. अगं आई अगं घरात आली आणि वाटोळ करायला लागले आमच्या घराचं. अगं आई तिला नको ना काय बोलू यार. का नको बोलू? पाहिलं नाहीस का तिच्या घरात पाऊल पडतात तुझ्या बाबांची दृष्टी गेली. तू माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. आई, गप्प ना अगं. शांत बस तू. अनुराधा, गप्प बस. बाबा तुम्ही दवाखान्यात चला बरं पहिलं. अरे वहिनी इथं एकट्याच येतं, मी घेऊन जातो ना बाबाला. मी पण येणार आहे. तसे तुझे बाबा आहेत तसे माझे पण बाबा आहेत, मी त्यांना घेऊन जातो. थांब तू घरी. चलो. बाबा, अनु ए येडा बाई, बोलली माझी आई तुला, मी एवढं मनावर घेतात का? माझ्या आईचा स्वभावच मनात असा आहे, पटकन बोलून जाते. पण बाबा बाबांचा नको विचार करतो, बाबांना नेलंय दवाखान्यात, पण तू रडू नको ना यार. अगं तू माझी लक्ष्मी आहे आणि तुला आपली अशी सुरुवात रडत करायची आहे का? हे येडा बाई, हस बरं थोडं. अजिबात रडायचं नाही. माझी आई कधी आणि काही बोलू दे, तिचा राग कधीच मानायचा नाही. अगं येडा बाई, आपल्या संसाराचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी माझ्या लक्ष्मीने रडलेलं मला चालेल का सांग बरं? अजिबात रडू नको. मी आहे ना तुझ्यासोबत. मग थोडं हस बरं, हस हस. चहा करायला सांगितलंय, तास झाली चहा करते. एक काम धड करायला येत नाही. चहा मिळेल का मला? एवढा वेळ
असतो का चहा करायला? किचन आवरत होते नाही म्हणून उशीर झाला. बाद झालं, कारणच येतात तेवढी सांगायला. अगं अगं काय होतंय? हा काय होतंय? मळमळ होती आई. कधीपासून? अचानक काय झालं काय माहिती. तुला तर कोरड्या उलट्या होत्यात. अनुराधा, अगं तुला कोरडे उलटे होते. तू ना आता काहीच काळजी करायची नाही. आता घरची कामं ना सगळी मी करणार आहे. हा आता फक्त तू आराम करायचा बर का? नितीन, ए नितीन, अरे लवकर बाहेर ये. नितीन, काळजी करू नको. अरे आलास का? काय आलं? काय झालं? अगर तिला उलटे होत आहेत. कशा काय काय खाल्लं का तू? काहीच नाही खाल्लं. मग चल उठ. पोट दुखतंय का? नाही रे, तिला दवाखान्यात घेऊन जा. तू बाप होणार आहे आणि ती आई होणार आहे. काय खरं? चल आपण दाखवून जाऊ. चल पहिलं चप्पल घाल. बापू काय म्हणे यार, आयुष्यामध्ये लय छापाकाटा झालाय. आयुष्य म्हणजे हे असंच असतं बाबा, सुख काय दुःख काय. लय नुकसान रे. बस ऐक, घरी गेल्यावर सगळं सांग. काय सावकाश होतो. चल. अगं भाई आले हे. आलाच दवाखान्यातून? काय म्हणले डॉक्टर? किती महिने? बरं आहे ना बाळ? मी ना पेढे घेऊन आले. तुझं तोंड गोड करते थांब. आई हा काय पेढे बिडे आणू नको. बघ आता एवढी आनंदाची गोष्ट आणि पेढे नको का? थांब एकच मिनिटात आणते ना. एवढा आनंद साजरा नको करू आई. का? अनुराधा कधी आई नाही होणार. काय? काय बोललास तू? पुन्हा एकदा बोल. डॉक्टरनी सांगितलंय अनुराधा कधी आई नाही होणार. दाखवलेस ना तुझे रंग? हा अगं झाली तर आईला खाल्लंस, इथं पाऊल ठेवलं तर सासऱ्याला आंधळ केलंस, आणि आता या घराण्याला वंश सुद्धा देणार नाही. अगं अशी सून आहे ना, दुश्मनाला सुद्धा मिळू नये. आई तिला काय बोलू नको. तिला काय बोलू नाही म्हणजे? का नको बोलू? अरे तुला कळतंय का नितीन, ती आई होणार नाहीये. ही जर घराण्याला वारस देणार नसेल ना, तर मी तुझ्यासाठी दुसरी पोरगी बघते. तुझं दुसरं लग्न करू आपण. आई मी दुसरं लग्न करणार नाही आणि तिला काय बोलायचं नाही. त्यात तिचा काय दोष नाही. अरे पण या घराण्याचं काय? तुला वाटत नाही बाप व्हावं? मला वाटतंय आजी व्हावी. कळलं का? नातू पाहिजे मला. मग दवाखाने करू, काय ना काय करू, देव देव करू, पण मी दुसरं नाही लग्न करणार. ही ना वांजुटी सून मला घरात नकोय. हिची सावली सुद्धा नकोय मला. तुला मी सांगून ठेवते, हिला घराच्या बाहेर हाकल. मी तुझ्यासाठी चांगली पोरगी बघते. मला नाही दुसरं लग्न करायचं. नितीन ऐकतो का तुम्ही काय बोलते? नितीन ऐकलं का तुम्ही? अहो अनुराधा कधीच आई होणार नाही. हा म्हणून काय झालं ग? हा आपलं पूर्वी एवढं बोलायचं नाही ग कधी. गप्प बसावं तुम्ही. तुम्हाला तर काहीच कळत नाही. अहो घरात आली तर त्याच दिवशी तुमचे डोळे गेले, अजून तरी तुम्ही तिची बाजू घेता. एवढं पुळ काय तुम्हाला? हे डोळे का तिच्यामुळे नाही गेले, माझी चूक आहे. माझा पाय घसरला आणि तिला कशाला दोष देते ग? तो काय म्हणलाय? डॉक्टर स्वतः म्हणले की अनुराधा कधी आई होणार नाही. चांगल्या डॉक्टरकडे नेऊ आपण, चांगल्या दवाखान्यामध्ये नेऊ, आणि आहे ना चांगली ट्रीटमेंट करणार आहे. तू काय काळजी करू नको. आणि करणार आणि नाही झालं ते एखादं दत्तक घेऊ आपण. अजिबात नाही. मला आपल्याच वंशाचा दिवा पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगून ठेवते, मी नितीनचा दुसरं लग्न करणार आहे. हा, ऐक ना अगं तसं काय करू नको. अरे मागच्या आठवड्यात 10 एकर ऊस जळाला. कोर्टाचा निकाल वाटलं होतं आपल्या बाजूने लागत, पण तो येता येता हातातून निसटला. तर एक लक्षात येत नाही, अरे ज्यावेळी तुझ्या घरात पोरगी जन्मली
तेव्हा तुझ्या आयुष्यात भरभराटी चालू झाली. सध्या 5 एकर जमीन आहे, 5 एकर आता 50 एकर आहे. अरे ज्या वेळी तुझ्या पुरीचं लग्न झालं आणि तिने उमरा ओलांडला तेव्हापासून तुझ्या आयुष्यात भरभराटी आली रे. ए तू गप्पच बापू. त्या पांढऱ्या पायाच्या पुरीचं नाव घेऊ नकोस. म्हण पोरगी जन्माला आली. अरे ती पांढऱ्या पायाची पाल जन्माला आली ना तेव्हाच तिच्या आईला खाऊन बसली ती. तसं नाही आबा, वहिनीचं आयुष्य तेवढंच होतं. जाऊन भेट तिला, भेट एकदा तरी आण म्हणून कमा. मी कालही तिचं तोंड बघत नव्हतो, आजही बघणार नाही आणि उद्याही तिचं तोंड बघणार नाही. मरेपर्यंत तिचं तोंड मी बघणार नाही. तुला सांगून ठेवतो. दळभद्री कुठली? आबा लक्ष्मी ओळखायला चूक करतोयस, फार मोठी चूक करतोयस. मला आईला का नाही सांगून दिलं का? आईंना जर कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार केला कधी? या समाजाने मला नाव ठेवलेलं चालेल, मला वांझोटी म्हणलेलं चालेल, पण तुमच्या पुरुषार्थाला ठेस लागेल हे मला नाही चालणार. अरे बाळा, पण त्यात तुझी काही चूक नाही. त्याची बोलली तू का खायची? बोलू दे ना, मला समाजाला काय बोलायचे ते बोलू दे. उद्या हा समाज तुला वांजोटी म्हणून हे मला नाही आवडणार. उठता सुटता आई तुला टोम नाही दे. जे नाही ते बोलत ते कसं मी सहन करू सांग ना. जे तुमचं सुख ते माझं सुख, जे तुमचं दुःख ते माझं दुःख. येडा बाई, एवढं प्रेम करते माझ्यावर? तुला माहिती आहे अनु, मला नेहमी वाटायचं माझ्या बेना फक्त आई आणि बाबा लय प्रेम करतात. पण आज कळालं बघ, आपलं खरं प्रेम आई वडिलांनंतर आपल्या हक्काची बायको करते. आबा लय गणगणित आहे. फार शहरा फार पटून गेलाय. काय भानगड काय? अरे दत्ता भाऊ, गणगण नाही तर काय? त्या कोर्टाचं टेन्शन, धंद्याचं टेन्शन, शेतीचं टेन्शन, डोकं फार जाम झाले. तुम्ही ना लिंबू मिरच्या काय असेल ना ते एकदा उतरून टाका, म्हणजे तुमच्या वेळेला मागची 7.5 तरी जाईन. आबा तुम्हाला काय थट्टा सुचती गाडी कुठं पण? लिंबू मिरची उतरून टाका. माणसाला काय टेन्शन. चला कसं 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 असं नाही असं. अहो असं काय करताय तुम्ही? कसं करू मी? तिकडे लोक शेतात काम करताय. अगं माणसं शेतात आहेत, घरात येत का? हा, रात्री पप्पी नाही दिली, आता मी सुट्टी नाही देणार. दे नाही. दे दे लवकर. कळत नाही काय नाही, त्या गायचं शेण काढ. हा. काय आणायचे काय गावातून? हा, आलोच मी. हा, तुला काय आणायचे? नाही, बरं झालं. काय ग, ते गडी माणूस आहे, मग तू बाई माणूस आहे ना. हा, हे अशी थेर बाहेर करतात. अगं नवरा बायकोचं प्रेम हे 4 भिंतीच्या आत असते. हा, काय मी 4 चौघ लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? शेण घालतील ना तोंडामध्ये. अक्कल आहे का नाही तुला? काय शिकवलं का नाही आई बापानी? हा, कसं शिकवणार ना? जन्मताच आईला गिळून बसली आणि ती सावत्र राही. ती कशाला तुला शिकवल? पण स्वतःची अक्कल वापरता येत नाही का पण तुला? हा, आणि ती घरातली कामं ती कुणी करायची? मी आवरलं की लगेच करते आई. पण ही गरजेची होती का? तुला माहिती आहे ना मला वेळेवर खायला लागतं. मग कधी बनवणार आहे स्वयंपाक? बनवते. बरी आहेस बाई. आता तोंडच बघणार आहेस का माझा? उरकती काम आणि स्वयंपाक कर लवकर. बावळटाचा बाजार. पुढच्या आठवड्यात 1-2 तारखेला टोळी येणार आहे आपल्या इकडे माझा ऊस तोडायला, तर माझ्या बरोबर तुमचं पण तोडून घेऊ. दत्ता भाऊ, मला त्या ऊसाचं टेन्शन नाही रे. मला टेन्शन या कोर्टाच्या निकालाचं आहे. काय टेन्शन घेता तुम्ही? 100% निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. आपण चांगले वकील दिलेत, आपण वकिलाला एवढे पैसे पण दिलेत. कशाचे दिलेत आपण? रोहित कुठं चालला? ताईकडे चाललोय मी. काय म्हणलं?
ताईकडे चाललोय. लाज नाही वाटत का सांगायला? अरे ती पनवती घरातून गेली तेच बरं झालं ना, आणि परत त्या पनवतीकडे चालला तू? कशाला चालला? मी चाललोय ताईकडे राखी बांधायला. हे बघ, त्या पांढऱ्या पायाच्या पालीकडे तू जायचं नाही, तुला आत्ता सांगतो रोहित. पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे ती दळभद्री आहे. असेल ती दळभद्र तुमच्यासाठी, माझ्यासाठी माझी ताईची ती. अरे जन्माला आली तेव्हा आई गिळली, तेव्हा तोंड वसून गेली असं नाही तर बरं झालं असतं. असं रे याला ताईचा पुळका आला नसता. निघला ताई ताई करीत थोबाड वर करून. ती आता तुमच्या घरात नाहीये. तुम्ही आतापर्यंत तिचा भरपूर छळ केला. आता ती घरात नाहीये तुमच्या. काय म्हणला? थोबाड फोडी, नीट बोल. अजिबात जायचं नाही तू तिच्याकडं. दरवर्षी ताई मला राखी बांधते, पण ह्या वेळेस ती येऊ शकत नाही म्हणून काय झालं, हा भाऊ तिच्याकडे जाणारच. तुला सांगितलं ना जायचं नाही? बाबा तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण मी जाणार. चाललो मी. रोहित, रोहित, कुठे निघाले दोघ जण? हिच्या घरी जर जायचे. घरी? कशाला? तिच्या भावाचा काल ऍक्सिडेंट झालाय, त्याला भेटून येतो. ऍक्सिडेंटच झाले ना, मी याला तर नाही ना. आई, अहो आई असं काय बोलताय तुम्ही? जे काय बोलायचं ना मला बोला, माझ्या भावाला नका बोलू. बघितलं? अगं आई तसं नाही, पण आता परिस्थिती काय आहे, जाऊन फक्त भावाला भेटून येतो. तुम्हाला शिकू नकोस काय बोलायचं आणि काय नाही. आम्ही संसार केले नाही का? आम्ही 4-4 वर्ष जात नव्हतो माहेराला, आणि आता लगेच निघालीस. आई जाऊन येते ना. हे घर तुला महत्वाचं नाही? आई बापाचा बरं पुळका येतो. अगं आई तू समजून का नाही घेत? भाऊ पडलाय तिचा, भेटू दे तिला. आणि असं पण तुझा तो सक्का भाऊ नाही, सावतरच भाऊ. मरू दे ना मी याला तर. आई, आई तू सावत्र जरी असला ना तर माझ्यासाठी सख्खेपेक्षा जास्त आहे, असं तरी नका बोलू तुम्ही. बर ठीक आहे, हे आणि आपण नंतर जाऊ. सांगितलं होतं नको जाऊ नको जाऊ, पण ऐकशील तर सटवीच्या माग. अरे तुला कसं कळत नाही रे? एकूण तो एक रे तू, आमचा काळजाचा तुकडा. तुला काय झालं आम्ही कोणाच तोंडाकडे पाहायचं? ती आज सटवीचं परत नाव घ्यायचं नाही, सांगितलं नाही म्हणशील. ए भास्कर, कधी ऐकलंय का त्यांनी आपलं? अरे हा दत्ता भाऊ होता म्हणून तू नेटनेटका घरी आला, नाहीतर कुठंतरी रस्त्यामध्ये पडला असता. जाऊ दे भाऊ, आपलीच माणसं. 1000 वेळा सांगितलं तू त्या पनवत तिकडे जाऊ नको, पण हा ऐकल तेव्हा ना. ताई आली होती काय? काय सारखं ते ताई ताई? अरे आम्ही एवढं तुझ्यावर प्रेम करतो, आमचा एवढं जीव तुझ्यावर ते नाही दिसत? सांग ना मला, ताई आली होती का? कशाला ताई ताई करतो? तिचं मड उचलू दे ना, तिकडे मरू दे ना. ही तुझी अवस्था तिच्यामुळे झालेली, कळलं का? अगं आई, ताईच्या हाताला राखी बांधते, त्याला साधं खर्चटलं पण नाही ग. एवढं प्रेम आहे ताईचं माझ्यावर. पण मी काय म्हणते, आता या पुढे तिचं नाव घ्यायचं नाही बरं का? अजिबात तिचं नाव घ्यायचं नाही या घरात. हे जे काय होते ना तुझ्यामुळे होतं. ताईला नको न बोलू का? ए त्याला आराम करू दे, जा तू. कर बाबा आराम. तिचं नाच काटाच काढावं लागणार आहे. 4 दिवस लग्न काय होऊन आली, हा माझं पोरग तिचा फार बैलच झाला. तिचा काटा काढल्याशिवाय माझं पोरग दुसरं लग्न करणार नाही. वाणचुटी मेली कुठली.
नितीन, ए नितीन, नितीनची मम्मी, नितीन कुठे? काय रे, काय काम आहे? काम होतं नितीनकडे जरा. घरी नाही तो. आणि काय असतं रे तुमचं? कामधंदे नाही, नुसते फिरत राहता. बाहेर गेलाय का? हा, आई तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. अगो बाई, अगं चांडणी, तुझ्या जीवाला काय हाड? मी कशाला तुला मारू? आणि तुला लाज कशी वाटली नाही ग? अवदसा कुठली मेली, माझ्यावर आळ घेती वांजुटी. सोनू, इकडे काय करती? खेळते. इथं पप्पी दे मला. इकडे. आता तू माझ्याकडे का नाही येत? मम्मी येऊन नाही देत. मम्मी नाही येऊन देत? जाऊ दे. तुला किती आवडते मी? एवढी आवडते खरंच? कुठं गेली पोरगी काय माहित बाई. हो सोनू आलती का इकडं? अगो बाई, ए अगे भवाने, माझ्या लेकराबरोबर खेळती का तू? हा, तुला लाज कशी नाही वाटली माझ्या नातीला घ्यायला? वांजोटी कुठली? अहो आई, मी फक्त खेळत होते तिच्यासोबत. काय खेळत होती? स्वतःच पैदा कर मग खेळ. इथे लोकांच्या लेकरावर नजरा ठेवती. काय झालं वहिनी? अहो शशिकला ताई, सांगा तुमच्या सुनबाईला जरा. किती वेळा सांगितलं मी माझ्या नातीकडे नजर नको लावू म्हणून. हा, 17 वेळा सांगून परत तिच्याबरोबर खेळती. बरं वहिनी, मी समजावते तिला. नीट समजावून सांगा. आजपासून तिची सावली जरी पडली ना माझ्या नातीवर, माझ्या एवढी वाईट कोण नाही, सांगून ठेवते. बरं वहिनी, सांगते मी तिला. झालं तुझ्या मनाचं समाधान? भेटली तुझ्या काळजाला थंडक? हा, दारात लोक येऊन बोलायला लागलेत. लाज कशी वाटत नाही ग तुला? जा ना, मर मर. जगायची इच्छा कशी आहे तुला? अगं स्त्रीचा दागिना म्हणजे आई, आणि तोच तुझ्याकडे नाहीये. का जगतेस मग? कुणाच्या नशिबाला घासून नशीब उजळत नाही, कळलं का? वांजुटी मेली कुठली. जा मर, उद्या कुठं तरी. ए, कशाला काय बोलती का तिला? हा, कळत नाही का तुला? कळत नाही का? ऐकलं का तुम्ही? शेजारचे पण आता येऊन बोलतायत मला. काय गरज आहे दुसऱ्यांचं बाळ घ्यायची हातामध्ये? आपल्याला होत नाही ना, मग आपली सावली पाडायची नाही दुसऱ्यांच्या लेकरावर. लेकरू येते, लेकराबरोबर खेळते ना, खेळ दे की. नाहीतरी तुम्हाला तिचा पुळकाच आहे. बसा. अनुराधा, ए अनुराधा. बाबा, हे बघ, हे बाळा, माझ्या बायकोला समजून घे. हा, थोडी जरा ती आगावी. काय आहे, प्रत्येक बाईचं स्वप्न असतं काय, आपल्याला नातवंड झालं पाहिजे. हा, होईल का तुला पण बाळ? हा, काही काळजी करू नको, येतील तुझे पण चांगले दिवस. काही काळजी करू नको बाबा. हा, नाही बाबा, माझी चुकी झाली. नाही, चुकी कुणाची का असे ना. चल घरात सोडते मी. हा, काय ग, कामधंदा नाही का काही तुला? बसलीस खुशाली तर. हे नट्टा पट्टा करून कुठं कुठं निघालीस? आई, ते भावाला भेटायला जायचं होतं आज. काय तुला सांगितलं ना, सांगितलं ना? हा, अगं दळभद्र नशिबाची. हा, हे बघ,
मला ना जास्त ना बोलायला लावू नकोस तू. हे थोबड घेऊन आहे ना माझ्या पुढे येत जाऊ नको. तू आल्यापासून आहे ना नुसतं आपशकून घडतं या घरामध्ये. आली सासऱ्याचे डोळे गेले, मूल बाळ होत नाही हा. आणि तुला जर माहेरला जायचं असेल ना तर जा निघून. पुन्हा तुझं थोबड दाखवू नको मला. ह्या घराची पायरी सुद्धा चढायची नाहीस तू. अगं स्त्री नावाला कलंक आहे तू, कलंक. मी पुत्री कुठली? तुझ्या आईला गिळलंय तू आई आई करू, तसं मला गिळशील. हिचा जन्म झाला आणि माझी सोन्यासारखी लक्ष्मी देवा घरी गेली. लहानशी मोठी या घरात झाली, पण तुमच्या तोंडून अजून पोरगी म्हणून शब्द नाही आहे. मरेपर्यंत ना मरेपर्यंत हिचा थोबाड बघणार नाही. एक वेळचा दगडाला पाजर पण ह्यांना अगं झाली तर मग आईला खाल्लंस, तिथं पाऊल ठेवलं तर सासऱ्याला आजाळ केलंस. आणि आता या घराण्याला वंश सुद्धा देणार नाही. पण हा समज तुला वांजुटी म्हणून मला नाही आवडत. तुला लाज कशी नाही वाटली माझ्या नातीला घ्यायला? वांजोटी कुठली? वांजुटी मेली कुठली? जा मर ते कुठं तरी. मरेपर्यंत ना मरेपर्यंत हिचा थोबाड बघणार नाही. वांजुटी माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. आईचा मला मारण्याचा प्रयत्न केला, तुझ्या आईला अहो, गिळलंय तू जसं आई आई कुठली मेली करू, तसं मला माझ्यावर गिळशील. आळ घेती. पण तुमच्या तोंडून अजून पोरगी म्हणून शब्द नाही आहे. अगं झाली तर मग आईला खाल्लंस. अण्णू, हे अण्णू, आई अण्णू दिसले का ग? आता मला काय माहित कुठे, मला सांगून करते काय काम घरातली. अगं मी फक्त विचारतोय कुठे गेली ती. आता मला सांगते का ती काय करते? ती गेली असेल गाव हुंदडायला. काय रे? अण्णू काय सांगून गेली का कुठं? नाही नाही, मला तर काय बोलली नाही ती. अहो ते तिच्या भाऊचा ऍक्सिडेंट झालता ना, अरे बाप, तर त्याला भेटायला जायचं होतं. ते म्हणले तुम्ही आवरून बसते, तुम्ही न्यायला या. ही का बडबड करते एवढी? तू भांडण तर नाही ना केली तिच्या बरोबर? तरीच म्हणलं बायकोची बाजू घेतली कशी नाही. फोड, नाहीतरी ना सगळं खापर तू माझ्याच माती फोड. आणि मी एवढं काय बोललोय तुला? आता तू काहीतरी बोलली असेल म्हणून ती गेली असेल इथून. हॅलो, काय कुठं? हॅलो हॅलो रोहित. काय? अरे काय झालं? मला गाडी चावी कुठे ते सांग मला. अहो ऐका ना. चल तू अडीक जा. हे बघ, तर परत एकदा सांगतो, मी पण येणार नाही आणि तू पण जायचं नाही. आई सांग. तुम्हाला माहिती ना, तू ऐकणार आहे का आपलं? आणि काय सांगू नको, मी नाही अहो येणार. तुमच्या पाया पडते हो, प्लीज माझ्या लेकरासाठी तरी चला ना. त्याला गाडी चालवता येणार आहे का? हे बघ, मी येईन पण तिचं थोबाड सुद्धा बघणार नाही. मला तर पुढे हौस आहे तिचं तोंड बघायची. तुम्हाला यायचं का नाही सांगा, नाही तर मी जातो. अनुराधा उठके रे. अगं कोण मला चहा दिला आता? कोण मला गोडधोड खायला? हे देवा, माझ्या सोन्यासारखं सोन्याला का दिलं रे? अरे मला घेऊन जायचं होतं ना रे. अहो गप्प बसा. बरं झालं मेली ती. असा पण जगून काय उपयोग होता हो तिचा? घराण्याला तर काही वारस देणार नव्हती. वांजुटी कुठली. अगं भास्कर भास्कर, वांजुटी वांजुटी वांजुटी, सकाळ संध्याकाळी ती वांजुटी म्हणत आली तिला. अगं दोष तिच्यात नाही, दोष माझ्यात होता, माझ्यात. काय?
लोक मला नाव ठेवतील, मला बोलतील, म्हणून तिने सगळा दोष तिच्यावर घेत. एवढं बोलली आहे तिला तू, पण कधी एका शब्दाने तुला काय बोलले नाही. तिची काही चुकीच नव्हती ग. अनुराधा, अनुराधा मला माफ कर ग. मला तुझी किंमत कळली नाही ग. तू या घरची लक्ष्मी होती, पण मी तुला कधीच सून म्हणून मानलं नाही. अगं, या नातवाच्या हवसापोटी मी तुझा छळ केला. मी तुझी दोषी आहे ग. मला माफ कर अनुराधा. बाबा सागरा तिला उठायला. बाबा मला माफ कर ग, मला माफ कर. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. चूक झाली. काय झालं माझ्या ताईला? ताई उठ ना ताई. ताई काय झालं तुला ताई? ताई तुझ्या भावाला भेटायला नाही आली ताई, म्हणून मी तुला भेटायला आले. उठ ना ताई, उठ ना ग ताई. अरे गप गप आता. मी अपराधी आहे रे तुमची. अनुराधा, मी कधी तुला आईचं प्रेम दिलं नाही ग बाळा. मला माफ कर. ताई उठ ग ताई. हॅलो आबा, या वेळेस पण आपण कोर्टाची केस हारलोय. आपण जेवढा पैसा खर्च केला होता ना, टोटल सगळं वायाला गेला. आपल्याला आपलं घरदार पण घाण ठेवायची वेळ आली. अरे बापरे. बाबा, आजपर्यंत तुम्ही तिला पांढऱ्या पायाची म्हणत होता, तीच खरं तुमच्या घरची लक्ष्मी होती. आज ती गेली आणि तुमची बरबादी सुरू झाली. ताई उठणार नाही. तिने तुम्हाला साडी मागितली होती, पण हा भाऊ तिचा कायम तिच्या पाठीशी उभा होता. मी तिला माहेरची साडी दिली बाबा. आई, आज त्याच साडीत माझी ताई चालली. आबा, दादा बोलतोय तर खरंच आहे. तायडी खरंच आपल्या घरची लक्ष्मी आहे. तायडी गेली आणि आपल्याला घरातलं सगळं वाटोळच झालं. आबा, तायडी खरंच आपल्या घरातली लक्ष्मी आहे. शेवटपर्यंत मला म्हणत होती, बाबा मला पोरी म्हणून हाक मारा, पण तुझा हा अभागी बाप तुला पोरगी म्हणून कधीच हाक मारली नाही ग. मला माफ कर. फक्त एकदा बाबा म्हणून हाक मार. माझे कान आज सुचलेस सुचले. उठ. माझी सोन्यासारखी पोर होती, पण याची किंमत कधी कुणाला कळलीच नाही. तू जन्माला आली आणि माझी भरभराट झाली. तू शेवटचा श्वास घेतलास आणि माझं वाटोळं झालं. तूच माझ्या घरची लक्ष्मी होती.